मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 127. कुरुक्षेत्राभोवतीच्या तळातील शिबिरं चांदण्यात निथळत शांत उभी होती. माझ्या जीवनाच्या शिबिरावर प्रेमाचं चांदणं वर्षवणारी माझी माणसं राजनगरातील कक्षात होती. मी कुरुक्षेत्राच्या किनाऱ्यावर शिबिरात शय्येवर पडून न येणाऱ्या निद्रेची उगाच मनधरणी करीत होतो. फार वर्षांपूर्वी हस्तिनापुरात शोणासह येताना कुणीही मला सांगितलं असतं की तुझ्या भावी जीवनात अशा अशा घटना घडणार आहेत, तर माझा त्यावर त्यावेळी कधीच विश्वास बसला नसता. आज ते घडत होतं. अनपेक्षित, विस्मयजन्य, जिद्द बाणासारखं नागमोडी. आता त्यांतील अनेक वळणं नीट आठवत सुद्धा नव्हती. जी काही विसरावीशी वाटत होती ती काही केल्या विसरली जात नव्हती. माझ्या शिबिराभोवती तळ टाकून पाहुडलेल्या असंख्य शिबिरांसारख्या माझ्या आठवणीही असंख्य होत्या. आकाशात चंद्राबरोबर चमचमणाऱ्या तारकांसारख्या त्या अगणित होत्या. दृश्यद्योतीच्या लाटांसारख्या त्या मोजता येत नव्हत्या. त्यांच्या जाणीवेनं निद्रा माझ्यावर संतुष्ट होत नव्हती. म्हणून शय्येवरून उठून चांदण्या माथ्यावर घेत युद्धभूमीवर आलो. पांढऱ्या शुभ्र रक्षेचे पट्टे अंगावर घेतलेलं ते समरांगण पाहून एकदम मामांचा द्यूताचा पटच आठवला. या धरतीच्या पटावर उद्यापासून असंख्य जीवांच्या जीवनांचं द्यूत खेळलं जाणार. मृत्यू टाकेल तो फासा प्रत्येकाला स्वीकारावा लागणार, मूकपणे. एका एका स्थानाला नियतीनं किती पुण्यपावन केलेलं असतं. या भूमीवरच महाराज कुरूंनी असंख्य महायज्ञ केले होते. उद्यापासून इथं जीवनयज्ञ सुरू होणार. ओनवून एक मुठभर माती हाती घेऊन मी ती मस्तकी लावली. माती, दुर्योधनाची राजनीती, अश्वत्थाम्याचं आत्म्याचं सखोल तत्वज्ञान, मामांचं कपट, दुःशासनाचा अविचार, पितामहांची विवश तटस्थता, गुरुद्रोणांची सामाजिक आदर्शाची भ्रांत कल्पना, महाराज धृतराष्ट्रांच्या अंध डोळ्यांआड लपलेला डोळस स्वार्थ, विदुरांचा अयशस्वी संन्यास, माझा जीवनभरचा संभ्रम, पांडवांचं माझ्याविषयीचं अज्ञान, कुंती मातेचं हृदय पिळवटणारं दुःख, गांधारी देवींचे ठरवून मिटलेले नेत्र, राधा मातेचे पाषाणालाही पाझर फोडील अशी अबोल मूक ममता, शोणाचा निर्लस प्रेमभाव, वृषाली सुप्रियेची शालीन स्त्री हृदय, माझ्या पुत्रांचा आज्ञाधारकपणा, कुरूंच्या आणि पांडवांच्या सेनांतून शस्त्र हाती घेऊन उभ्या ठाकलेल्या प्रत्येक सैनिकाची असीम राजनिष्ठा, मित्रनिष्ठा व तत्वनिष्ठा, श्रीकृष्णातून प्रकट पावलेलं अद्वितीय क्षात्रतेज, हे सर्व या मातीतूनच निर्माण होऊन वाढलं नव्हतं काय? मी ती मुठभर माती माझ्या उत्तरेच्या शेवात श्रद्धेनं बांधून घेतली. चांदण्यात उठून दिसणारे रक्षेचे पट्टे उद्या अस्तित्वात राहणार नव्हते. नेहमी पावसाच्या वर्षावाशिवाय कशानंही न भिजणारं हे कुरुक्षेत्र उद्या रक्त, घाम आणि अश्रू यांनी भिजणार. द्रवाला द्रव मिळणार, पंचमहाभूतांना मूलतत्व मिळणार, आत्म्यांच्या अमर ज्योती परमात्म्याच्या तेजोनिधीला मिळणार. या युद्धभूमीचे निनाद पुढं युगानुयुग आर्यभूमीत उमटत राहणार. 40 लक्ष योद्ध्यांच्या 80 लक्ष बाहूंचे पराक्रम वर्णन करताना भावी पिढ्यांचे कोट्यवधी हात थकणार. त्यांचं गुणगान करताना कोटी कोटी मुख शांत होणार. सरस्वतीचं धवल पात्र असंच वाहत राहणार. या युद्धभूमीवरचे अबोल, नीरव, निशब्द धुलीकण सूर्यप्रकाशात अनंतकाळ तसेच तळपत राहणार. हे पुण्यपावन आर्यभूमी, प्रणाम. दोन्ही हात जोडून मी त्या संग्रामभूमीला मस्तक नमवून प्रणाम केला. शिबिरात येऊन शय्येवर पडताच मला गाढ निद्रा लागली. श्रीकृष्णानं नियुक्त केलेला वद्य द्वितीयेचा दिवस सुवर्ण किरणांचं लेणं घेऊन उजाडला. शिबिराबाहेर येऊन मी सभोवती दृष्टी फिरवली. वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्यात तसे लोहत्रानं घातलेले सैनिक योद्धे एकामागून एक पटापट आपापली शस्त्र पेलत शिबिरातून अविरतपणे बाहेर पडू लागले. नंदक, निकुंभ, द्रुमसेन, प्रभंकर, रुचिपर्वा, ललित, वसुचंद्र, सेनाजित, सुधनु, भूरिश्रवा, जयरात, रुक्मरथ, सिद्धार्थ, भानुदत्त, गोवासन, शाल्व, जयसेन, दमन, शतचंद्र, शुक्रदेव, धृतायुध,
विभू, वज्रहस्त, सोमदत्त, संयमन सर्वजण आपापली पथकं रचू लागले. 2,40,000 रथदलाच्या महासागरात निवडक रथी, अतिरथी आणि महारथी समाविष्ट झाले. शिबिरं ओस पडली. 7,00,000 करडी, पांढरी राकट, काळी आणि ताम्रवर्णी सशक्त घोडी खांद्याला खांदे भिडवून पालानं मिरवीत रांगा धरून उभी ठाकली. त्यांना आवरणारे वेग वळवळू लागले. हजारो शेपट्यांचे पिसारे फुलले. कानांची अग्र टवकारली. 2,50,000 हत्तींचा काळा महासमुद्र पाठीवर अंबाऱ्यांचे घुमट घेऊन स्फुंदू लागला. फडफडणाऱ्या पसरट काळ्या कानांच्या लाटा त्यावर उमटू लागल्या. मध्येच एखाद्या देवमाशांच्या कळपातील असंख्य मासे जलपृष्ठाच्या वर उसळावेत तशा पुष्ट काळ्या घनसर सोंडी राजहंसाच्या तिरकस मानेसारखी ढंगदार वळणं घेऊन उमळू लागल्या. 12,00,000 पायदलांतील अर्धे अधिक पदाती त्यांना मैरेयक मद्याचे हंडे पाजू लागले. पत्ती, सेनामुख, गुल्म, गण, वाहिनी, पृतना, चमू, अनाकिनी आणि औक्षहिनी साकार होत राजदंडाच्या आकाराची सैन्यरचना करू लागल्या. त्यांच्या हालचालीत थरारणाऱ्या बाण, भाले, त्रिशूल, खडग, तोमर यांच्या पात्यांवरून परावर्तित झालेले तळपणारे किरण आकाशाच्या अनंत पोकळीत स्वर्गाचं साम्राज्य कुठे लपलं आहे त्याचा शोध घेऊ लागले. पितामह, गुरुद्रोण, कृपाचार्य, अश्वत्थामा, जयद्रथ, मामा, दुर्योधन, दुःशासन, भगदत्त, विकर्ण, कृतवर्मा, सोमदत्त, सहदेव, केतुमत, विंद, अनुविंद हे महारथी शिरस्त्रानं चढवून चतुरंग दलात फिरत सैन्यरचना करू लागले. तो दिवस उजाडत होता ज्याची जीवनभर मार्गप्रतीक्षा करण्यात मी क्षण आणि क्षण वेचला होता. पण शिबिराच्या द्वारात उभं राहून जीवनाचं तांडव नृत्य पाहणाऱ्या एका त्रयस्थ प्रेक्षकाशिवाय मी यावेळी तरी काही करू शकत नव्हतो. कर्ण, चलतो आम्ही. दुर्योधन आणि अश्वत्थामा मला आलिंगन देऊन पदक्षेप टाकीत आपल्या शस्त्रास्त्रांनी ठासून भरलेल्या ध्वजमंडित महारथांवर आरूढ झाले. माझ्या 6 पुत्रांनी माझी चरणधुली मस्तकावर घेतली. आपल्या मातांचा, राधामातेचा, बाबांचा, सत्यसेन, मेघमालेचा आशीर्वाद घेतलात काय? शोणकाकांच्या समाधीवर सुगंधी पुष्प चढवून आलात काय? आपल्या पत्नींची मस्तकं अंगठ्यातील उष्ण रक्तानं सौभाग्यित केलीत काय? अशा प्रकारे मी त्यांना अनेक प्रश्न विचारले. सर्वांचे आशीर्वाद घेतले. आपले हवेत. कमरेचं खडग म्यानातून उपसून ते आडवं धरीत गुडघे टेकलेला वृषसेन मान नमवून म्हणाला. तो सर्वात ज्येष्ठ होता. माझी उणीव भासू देणार नव्हता. जा माझ्या वीर पुत्रांनो, एकनिष्ठेनं लढा. मी त्या 6 दोन्ही भुजा पसरून एकदमच कवेत घेतलं. माझ्या पित्यानं मला जीवनभर हवं तसं गरगर फिरवलं असलं तरी मला माझ्या पुत्रांना पितृत्वापासून क्षणभरही वंचित करायचं नव्हतं. त्यांचे खांदे थोपटून बोट उंचावून त्यांना सांगितलं, जा, कर्ण, युद्धात नाही ही उणीव कोणत्याच सैनिकाला भासता कामा नये. आणि रणांगणावर पाऊल टाकण्यापूर्वी दृषद्वतीच्या नितळ पात्रातून 5-5 उंजळींचं अर्घ्यदान प्रथम सूर्यदेवांना द्यायला विसरू नका. जा. ते शांत चित्तानं सेनेत समाविष्ट झाले. रणभेरी, आनक, गोमुख, दुंदुभी, मृदुंग, नगारे आणि डिंडीम या रणवाद्यांचा गगनभेदी संमिश्र कल्लोळच कल्लोळ उठताच अर्धवट झोपेत असलेली पाखरं घरटी सोडून भेदरट कलकलाट करीत मैनाक पर्वताकडे दूर उडून गेली. हत्तींचे भेदक चित्कार, घोड्यांच्या प्रेरक खिंकाळ्या, कुरुयोद्ध्यांनी महाराज धृतराष्ट्रांच्या नावे केलेल्या कर्कश रणगर्जना ह्यांनी दृश्यद्वतीच्या चंचल जललहरीसुद्धा भेदरून अधिक थरथरू लागल्या. प्राजक्ताच्या पुष्पांचा दाट सडा पडावा तसे सैनिक दाटले होते. काशाय वर्णाचा उंच ध्वजदंडाच्या माथ्यावर फरफरणारा कुरूंचा त्रिकोणी पूर्ण विकसित चांद्रचिन्हाचा राजध्वज पितामहांनी आपल्या गंगौद नावाच्या राजरथावर धारण केला. त्याची फडफड निळ्या आकाशाला थपडा मारू लागली. दोन्ही हातांच्या पोकळीत वळणदार सुलक्षणी ब्रह्मचेतस नावाचा शुभ्र शंख घेऊन सेनापती भीष्मांनी गालांचं कातडं तट्ट फुगून दाढीचे दाट धवल केश तानीत तो केवढ्या तरी मोठ्या अवसानानं फुंकला.
त्याचे लोमहर्षक निनाद सर्व आसमंतात पसरले. वीरांचे बलदंड बाहू क्षणात स्फुरले. आरूढ, आरोह, आक्रम! दोन्ही हात उंचावून त्यांनी धनुष्य पेलत आज्ञा केल्या. कुरूंची 25 लक्ष सेना पुढं राजदंडाचा आकार ठेवून रक्षेचे पट्टे उल्लंघून कुरुक्षेत्राच्या समरांगणावर वर्षा ऋतूच्या पूर्वीचे गरजणारे मेघ दाटीवाटीनं आकाशमंडलात सरसावतात तशी पुढं सरसावली. मी अपार असह्यतेनं क्षणभर नेत्र मिटते घेतले. ज्यांच्यासाठी मी माझ्या बंधूंचं मातेचं नातं झुगारून कर्तव्य म्हणून कुरूंना चिकटून राहिलो, ते माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे शूर योद्धे आज माझ्याशिवाय लढणार होते. ज्यांना रणगर्जना करून चेतावणी द्यावी तो मी त्यांचे पराक्रम दूर बसून इतरेजनांकडून श्रवण करणार होतो. जीवनभर पाठपुरावा करणारं क्रूर दैव इथं तरी माझ्याशी हातमिळवणी कसं करणार?